नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. रोहित दत्तात्रय काशीद, सोनन गाव सोनन. ओके. तालुका? सोनन गाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती तुमच्या गायींचा गोठा आहे? 9-10 गायी आहेत माझ्याकडे. 10 गायी. हा. आणि दूध व्यवसाय किती दिवसापासून करताय? मी 6-7 वर्ष झाली. म्हणजे 7 वर्ष झालं तुम्ही करताय. मग 7 वर्ष दूध व्यवसायात तुम्हाला काय अशा अडचणी येत होत्या वगैरे काय? अडचणी काय थोड्याफार मस्टडी गायी होत होतं. परत कधी तर आजारी पडायच्या. डॉक्टरचाही सल्ला घ्यायला लागायचा. म्हणजे मस्टॅटीचा प्रॉब्लेम जास्त असायचा? जास्त होता. तुम्ही मिल्क चार्जर चालू केल्यापासून काय तुम्हाला बदल काय किंवा तुमचं काय खर्च वाचला वगैरे? मिल्क चार्जर चालू केल्यावर मला ही आजारी कमी झाल्या, मस्टडीज कमी झाला आणि दूध गाया चांगल्या द्यायला लागल्या कंटिन्यू. ओके. म्हणजे पहिला तुमचा डॉक्टरांचा खर्च किती असायचा, आता कसा आहे खर्च? पहिला डॉक्टरांचा महिन्यातून 2-3 व्हिजिट होत होत्या. आता कवचित एखादी लावायसाठी नाही तर नाही. म्हणजे तुमचं म्हणजे पहिलं तुम्हाला एवढा किती दिवसाचा अनुभव आहे की बाबा तुम्हाला हा प्रॉब्लेम येत होता 7 वर्षाचा? आता मिल्क चार्जर किती दिवस झालं चालू केलंय? मिल्क चार्जर मी तसं 2 वर्षापासून चालू आहे. आधी मध्ये थोडा होत होता, पण परत ही झाला, परत कंटिन्यू ठेवायला चालू केला, मग हा असा रिझल्ट पडायला आहे. ओके. म्हणजे कंटिन्यू देणं गरजेचं आहे? कंटिन्यू. हा. तुम्ही आदनमधनं पण देऊन बघितलं किंवा बंद करून बघितलं? नाही केली. मग तुम्हाला काय वाटतं, कंटिन्यू देणं गरजेचं आहे कसं? कंटिन्यू देणं गरजेचं. बरोबर. रामसर नेहमी सांगते की तुम्ही मिल्क चार्जर कंटिन्यू द्या, सातत्य पाहिजे. तर सातत्य दिल्यामुळं काय तुम्हाला बदल जाणवला गोठ्यामध्ये? हाही आजारी पडायचं कमी प्रमाण झालं, दगडी कमी झाली, गाई वैरण ही पोट भरून खायला लागल्या. मला सांगा, आता ही गायींची चमक आहे ही पहिली अशी असायची का? कमी जास्त होत होती, आता कंटिन्यू चालू आहे. आता जे आपण बघतोय आता ही तुमच्या देखत आता शेण पडलंय आपल्या देखत, तर ही शेण पहिले कसं असायचं? थोडंफार पातळ होत होतं. पातळ शेण असायचं. हा. मग मला सांगा, ही जर समजा तुमच्या गायीचं वैरण खाण्याची पद्धत, पहिल्या वैरण खायची कसं पद्धत असते? कमी जास्त होत होती, आता कंटिन्यू खाते. म्हणजे पहिले वैरण शिल्लक राखायच्या, आता पूर्ण खाते. जर आपण लाईव्ह जर बघितलं दावणीमध्ये तर पूर्ण पुसून खाल्ली, बरोबर? कुठंच काय नाही, एक कण सुद्धा नाही. काय आता काय आम्ही येणार आहे म्हणून झाडून टाकले? काहीच नाही. हे बघितलं तर हे सगळ्या गायींची तब्येत किंवा ह्या दावणीमध्ये बघितलं तर काहीच नाही. तर ह्याच्या आधी काय तुम्हाला वैरणच्या बाबतीचा काय अनुभव आहे? पहिल्यापेक्षा आता गाया चांगल्या खाते द्या आणि दूध पण चांगले द्यायला लागले पहिल्यासारख्या. फॅट एसएनएफ मध्ये किती फरक पडला म्हणले? फॅट एसएनएफ कमी जास्त होत होता, पण आता कंटिन्यू लागायला लागलाय, रेग्युलर झालं. आणि दूध किती वाढलं? दूध 1 लिटर 1.5 लिटर दूध वाढलं प्रत्येक गाईचं. म्हणजे साधारण आता दूध किती निघतंय आणि पहिले किती निघायचं? पहिले साधारण 8 लिटर गाईचं धरलं तर एका टायमाला, तर आता 1 लिटर वाढून निघायला लागले. ओके. म्हणजे 9 लिटरच्या आसपास गेले एका टायमाला. ओके. एका गाईचं. ओके. आता साधारण मला सांगा, काय शेतकरी म्हणते की मिल्क चार्जर महाग आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला पण पहिलं वाटायचं, पण ते सगळा हिशोब वाटला का डॉक्टरचा, हे त्या हिशोबाने ही आता ही वाटते स्वस्त वाटतं. म्हणजे आपण डॉक्टरला पैसे द्यायचो आणि ती जर मिल्क चार्जरवर खर्च केलं तर ह्या सगळ्याचा हिशोब वाटला तर मिल्क चार्जर स्वस्त पडते. बरोबर. तर मला सांगा, जर एखादी गाय आजारी पडली, मस्टडी झाला, तर किती दुधाचं नुकसान होतं आणि गायचं काय काय प्रॉब्लेम येतात? 2-3 लिटर तर दुधाला गाय आरामशीर कमी येत्या. एका ट्रीटमेंटला कमीत कमी साध्या असली तर 400-500
त्यापेक्षा जर जास्त झाले असली तर 800-900 रुपये एका टायमाला जाते. 2 ते 3 ट्रीटमेंट करायला लागते. म्हणजे 3,000 रुपये खर्च आहे. 2-3 हजार रुपये आरामशीर जाते. बरोबर. आणि प्लस पुन्हा त्या सडातलं दूध पण कमी होते पूर्ण वर्षभर. सडातलं दूध पण कमी होते, सडपणा परत ही होते, जनावर विक होते. जनावर ही वीक होते. म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. म्हणजे मस्टडी होणं म्हणजे दूध व्यवसायाचा तुमचं त्या गाईच्या व्यथामधलं कमीत कमी 200 लिटर दूध कमी होणं आहे. 100%. बरोबर आहे. हो. तर मला सांगा, आज जर ही परिस्थिती बघितली सगळी एकंदरीत दूध व्यवसायाची, तर काय वाटते? मिल्क चार्जर कंटिन्यू चारणं गरजेचं आहे सध्या. आता इतरांच्या गोट्यात आणि तुमच्या गोट्यात काय बदल वाटते? हाय, आपण मिल्क चार्जर वापरतो त्यामुळे आपण ही सातत्यानं प्रॉफिटमध्ये चालू आहे. ओके. म्हणजे बाकीच्यांच्या गोट्यातला आजारचंपणा आणि तुमच्या गोट्यात ह्याच्यात खूप अंतर आहे किंवा तुमच्याकडे आजारीपणा नाही. तर मला सांग, गाप जायचं काय अनुभव आहे? मिल्क चार्जर चालल्यावर चांगल्या माझ्यावर येते, एका सिमेंटमध्ये गाप जाते. ओके. आता मला सांगा, तुमच्या सोबत असणाऱ्या गोट्यांमध्ये किती गायी खाली येते आणि तुमच्या गायीमध्ये गाप जाण्याचं प्रमाण कसं आहे? बऱ्याच गोट्यांमध्ये गायींचं गाप जाण्याचं प्रमाण ही लय कमी आहे. ज्या गायी, काही जणांच्या गायी माझ्यावर येत नाही, त्या काही जणा जे येते ते ही होत नाही, त्या लागू राहत नाही. त्या मी बऱ्याच जणांना सल्ला पण दिला मिल्क चार्जर वापरा, पण त्यांचं मत असं आहे महाग असल्यामुळे ती वापरू शकत नाही. 1-2दा वापरते ते. म्हणजे 1-2दा वापरलं पाहिजे का कंटिन्यू ठेवलं पाहिजे? कंटिन्यू ठेवायला. म्हणजे कंटिन्यू वापरलं तर रिझल्ट भेटतोय, कंटिन्यू, असा धरसोड करून चालणार नाही. ओके. तर आता जे आपण गोटा बघतो इथं माशा, गोमाशा किंवा गुचिड कुठंच काही दिसत नाही. नाही, तसं काय जास्त हे आलं नाही माशांचा प्रभाव. म्हणजे आता इतरांच्या गोट्यात गेलं तर माशा एकदम घोंग वास खूप येतो. तर आपल्या इथं कशा शेणाचा वास येत नाही. मिल्क चार्जर चारत असल्यामुळं शेण हे होते, गायसनी जास्त पचून बाहेर निघत असल्यामुळे त्याचा वास यायचा विषय 100% पचतंय. आणि इतर गायांना काय होतं, पचन झाल्यामुळं तसंच सडल्यासारखं पडतंय, त्यामुळं वास जास्त येतोय जास्त आणि गायींची तब्येत व्यवस्थित राहत नाही. आता मला सांगा, आता पहिलं तुमचं मिल्क चार्जरच्या आधी सकाळ आणि संध्याकाळच्या दुधात किती फरक पडायचा? 1-2 लिटरचा फरक पडत होता. म्हणजे संध्याकाळी कमी लय निघायचं, कमी निघायचं. आता कसं वाटतंय? आता नॉर्मल टाइमात थोडाफार फरक झाला तर 1/2 लिटरचा फरक ही होतोय, नाहीतर सेम निघतंय. सेम दूध निघतंय. म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे की पहिलं संध्याकाळी 9 लिटर दिलं तर सकाळी 7च द्यायची, पण आता लय झाला 1/2 लिटर सुद्धा फरक पडत नाही दोन्ही टायमामध्ये. म्हणजे ही एक दुधाची रेंज वाढलेली आहे जनावरांची आणि सातत्यानं दूध कॉन्स्टंट मिळते. आता मला सांगा, तुम्ही कंटिन्यू देता, तुमची गाई किती दिवस दूध देते म्हणजे चांगल्या फुल फोर्सनं? 5 ते 6 महिना तर कंटिन्यू दूध देते त्या फुलमध्ये. परत जसं दिवस वाढेल तसं कमी कमी येत जाते. आणि ज्यावेळेस मिल्क चार्जर नव्हतं त्यावेळेस किती दिवस द्यायची फुल ताकदीनं दूध? त्यावेळेस 3-4 महिने द्यायची. म्हणजे तुमचं तिथं 2-3 महिने तुम्हाला फुल ताकदीनं दूध भेटते. म्हणजे त्या दुधाचं जर सरासरी आपण जर नुकसान काढलं तर किती दूध तुमचं वाढतंय? साधारण एका गाईला एका महिन्याचं जर दूध पकडलं आपण, 150 लिटर दूध पकडू आपण 10 दिवसाला, बरोबर? तर 350 लिटर दूध झालं. 150 ते 450. 450 450 900 लिटर, 1000 लिटर 900 लिटर दूध झालं. तर 900 लिटरचा जर आपण हिशोब काढला, 31 रुपयानं किंवा आता सध्या 38 रुपये दर आहे सरासरी. 38 रुपयानं जर 900 लिटर दुधाचं जर पेमेंट काढलं तर किती होते? 34,200. 34,000. मला सांगा, 34,000 रुपयाचं मिल चार्ज एका गाईला जाते का? नाही, हा,
मग मला सांगा, आपण महाग म्हणतो आणि आपला खर्च 2 महिने आपलं दूध कसं येत होत पहिलं? कमी जास्त फॅट ही SNF कमी होत होता. फुल फोर्सनं दूध तुमचं निघत नव्हतं. हा म्हणजे हे सगळं तुमचं वाढीव दूध आणि कालावधी जास्त दिवस दूध जास्त दिलेलं. दिवस झाले. तर ह्याचं जर पकडलं तर तुमचं एक 900 लिटर दूध तुमचं वाढतंय पूर्ण व्यथामध्ये. हो. आणि त्या वाढीव दुधाचा जरी समजा आपण मिल चार्जरला खर्च केला, तर मला सांगा, आपण जर महिन्याला एक जरी बकेट एका गाईला घालवली, बरोबर, तरी किती बकेट जाणार आहे त्या? 12 बकेट. बर 12 बकेटचे पैसे किती होतात साहेब? 21,480. 21,480. म्हणजे तरी पण आपलं पैसे वाचतातच ह्याच्यामध्ये. आणि आपण हे फॅटवालेले पैसे पकडले नाहीत, त्याच्यानंतर आजाराचे पैसे पकडले नाहीत, ह्या सगळ्याचा जर टोटल हिशोब काढला तर आपल्याला मिल चार्जर खूप स्वस्त बसते, खूप. नाही हो 100% बसते. बरोबर आहे ना? तर इतर शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? माझं असं म्हणणं राहील की सगळ्यांनी मिल्क चार्जर वापरावं. केमिकलच्या जास्त महाग पळू नये. केमिकलचा थोडक्यात रिझल्ट आहे, पण ती काय कंटिन्यू राहत नसतोय. मी पण बऱ्याच कंपनी, जेवढे पण लोकल पासून ब्रँडेड कंपनी मिनरल मिक्सचर औषधं चांगली ती. वापरलेली, काय त्याचा काय फायदा? समस्या ही कंटिन्यू राहते त्यात. बरं, मग मिनरल मिक्सचर समस्या कमी करण्यासाठी आहे का समाधानासाठी? ती फक्त समाधानासाठी थोडक्यात हा. थोडक्यापुरतं. पण मिल्क चार्जर ही असं आहे की एकदा त्याची रुटीन जर लागली तर ती लेवल धरून राहते दीर्घकाळ. तुम्हाला कोण मिल चार्जर कोण देत? हे साहेब. नमस्कार साहेब. नमस्ते सर. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर? माझं नाव सावंत शिवाजी बोराटे. कुठं आलं तुमचं शॉप? अनगडा नाजरा. ओके.